नमस्कार, टेक टू रिसर्च या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी। तर आपल्याला हे काम करावे लागणार, अन्यथा 6,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही। त्या संदर्भात ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार। चला सुरू करूया। देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे। तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त लाभ म्हणून राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली असून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये जमा करण्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 महिन्यांच्या अंतराने केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 4,000 रुपये एकूण वर्षाला 12,000 रुपये जमा होत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सीडिंग असणे तसेच बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। सदर बाबी पूर्ण नसल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही। पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी जिल्ह्यातील 1624 लाभार्थी शेतकऱ्यांचा चुकीचा किंवा एकाच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांचे नावे असल्याची निर्देशनात आले आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संबंधित कोणतीही SMS प्राप्त होत नाही। अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे। सदर चुकीचा किंवा डुप्लिकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनामार्फत पीएम किसान पोर्टल फार्मर कॉर्नर मध्ये अपडेट मोबाईल नंबर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सदर सुविधा ही दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून 31 ऑगस्ट 2024 पूर्वी त्यांचे पीएम किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेण्याचे आवाहन कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।